मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथून 78 पॅकेट बनावट बियाणे जप्त करण्यात आले आहे। कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे। चिंचाळा येथे बनावट विक्री बियाणे होत असल्याची माहिती पथकाला मिळाली। यावरून धाड टाकून 1,01,000 रुपये किमतीचे बियाणे जप्त करण्यात आले। मात्र आरोपी पथकाच्या तावडीतून पळून गेला असून पोलीस अधिकारी आरोपीचा शोध घेत आहेत। आज दिनांक 9/5/2024 रोजी मौजे चिंचाळा तालुका मारेगाव येथे आम्हाला ज्या गुप्त माहितीच्या आधारे जी माहिती मिळाली त्यामध्ये एक चिकटे नावाचा इसम हा अनधिकृत कापूस बियाण्याचा विक्री करत असल्याचे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली। त्या आधारे आमच्या कार्यालयाचे प्रभारी कृषी अधिकारी संदीप वाघमारे तसेच तालुका कृषी जे निकाळजे साहेब व आमची सर्व टीम जिल्हास्तरीय भरारी पथक तसेच तालुकास्तरीय भरारी पथक यांनी तिथे जाऊन रेड मारून 78 पॅकेट जप्त केले। त्या पॅकेट हे सर्व पॅकेट अनधिकृत बियाण्याचे आहे, ज्याला शासन मान्यता नाही, त्याला कुठल्याही कंपनीचं नाव नाही आहे, इतर बाबीसुद्धा नाही आहे आणि BG4 BG5 असं त्याच्यावर लिहिलेलं आहे। त्याच्यामुळे ते सर्व शासन मान्यता नसून अनधिकृत आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना स्वतःच्या आर्थिक लाभासाठी हा बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांना फसवतो आहे, हे आमच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे ते आम्ही 78 पॅकेट जप्त केले। पाकिटवर किंमत जी आहे ती 1599 रुपये आहे आणि काही पॅकेटवर किंमत छापलेली नाही। तर त्यामुळे जर हा संपूर्ण पाकिटवरील किंमत व शासनाची किंमत असं एकंदरीत टोटल करून 1,01,202 रुपयाचा हा मुद्देमाल आम्ही जप्त केला आणि सापळा रस्त्यावेळी म्हणजे तिथे कारवाई करतेवेळी अनावधानाने म्हणजे आमची नजर चुकून तो आरोपी हा पळून जाण्यात म्हणजे गेला आहे। तर पोलीस अधिकारी त्याचा पुढील तपास करत आहे आणि आम्ही मारेगाव पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केला आहे।